खंडन करणे पाखंड खंडन, धर्माचं पालन करा. ज्याने धर्माची रक्षा केली धर्म सुद्धा त्याची रक्षा करत असतो. म्हणून तो देश पवित्र आहे, ते कुळ पवित्र आहे, ते गाव पवित्र आहे. ज्या देशात, ज्या कुळात, ज्या गावात, ज्या घरात एक वैष्णव जन्माला येतो आणि वैष्णव जन्माला आला म्हणजे त्रिण सत्तेर पिभी. विष्णू पुराणामध्ये भगवान सांगतात प्रल्हादाला की एका आपल्या कुळामध्ये जर एक भक्त जन्माला आला, पुरुष जर जन्माला आला, एक मुलगा जन्माला आला तर त्याच्या 21 पिढ्याचा उद्धार होतो. तुम्ही म्हणसाल लय सोपं आहे, एकाले वारकरी बनवायचं आणि बाकीची आपली मोकळी. जर मुलगा जन्माला आला वारकरी भजन करणारा 21 कुळाचा उद्धार होतो. आणि जर मुलगी जन्माला आली आणि जर ती वारकरी झाली, जर ती भगवंताचं भजन करणारी झाली तर 42 पिढ्याचा उद्धार होतो महाराज. म्हणजे 21 पिढ्या बापाच्या आणि 21 पिढ्या सासऱ्याच्या. विठाल विठाल सगळी महिलांना बाजी मारली. सगळ्याच ठिकाणी आघाडी महिलांची आहे. म्हणजे परमार्थात महिलांना व्हॅल्यू नाही का, सगळ्यात जास्त व्हॅल्यू. जिच्या हातात पाळण्याची दोरी जगतात उद्धारी. तुकडोजी महाराज सांगतात, जननी जने तो जने दाता या शूर न तरू बांज वलिक